नमस्कार, राम राम. नमस्कार मित्रांनो. कोलाज प्रोडक्शन हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि जे मी गेल्या वेळेस व्हिडिओ बनवलो होतो, जो सीन मी सांगितला होता, तो सीन आता मी आजच्या भागामध्ये सांगणार आहे. जी ती सुंदर मुलगी होती, ती नर्स होती, ती हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये गेली आणि मी मैदानावर पळत होतो. पळत असताना नर्स तिच्या हॉलमध्ये गेली आणि खांद्यावरचं बॅग काढून असं टेबलावर ठेवत असताना पुढे एक कपाट होतं. त्या कपाटाच्या काचमध्ये खुर्चीवर बसत असताना तिला दिसलं की जी सकाळी मी जे गुलाबाचं फूल लावले होते ते केसात कुठं दिसत नाही. आरशामध्ये इकडं तिकडे पाहू लागले, कुठं दिसत नव्हतं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाहेर जो मुलगा मला फूल देत होता तो ॲक्च्युली मग तो माझ्या डोक्यावरून पडलेलाच फूल होता, तोच मला परत करत होता. तिथं गैरसमज झाला. मला ते काहीच कळलं नाही. तो मुलगा मला प्रपोज करत होता ह्या हेतूनं मी त्याला हाणले, मारले. तिथं माझी चूक झाली म्हणून ती मुलगी लगबगीनं उठली आणि हॉलच्या बाहेर, हॉस्पिटलच्या दवाखान्याच्या बाहेर पडली आणि त्या मुलाकडे येऊ लागली, शोधू लागली कुठं आहे ती मुलगा. जिथं तिथं मुलाची तिची भेट झाली होती तिथं आली, इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा मुलगा मैदानावर पळत असताना तिला दिसला. मग ती रोड ओलांडून सावकाश त्या मैदानाकडे येत होती. येत असताना ती मला दिसली. म्हणलं आता ही परत काय येते भाऊ माझ्याकडं. परत मी घाबरलो ना. म्हणलं आता तिथं सर्वांच्या समोर मारले, आता अजून मैदानात मारा येते का काय, असे विचार करता करता मी पळता पळता स्लो पळत होतो. तेव्हा मुलगी ते समोर आली आणि मला सॉरी म्हणू लागले. तेव्हा मला आश्चर्यचकित झालो मी. बहुतेक हिला काय कळलं की तिच्याच डोक्यावरचं फूल मी देत होतो आणि तिने मला मारले हे तिला कळालं. ती मला सॉरी म्हणली आणि आय एम सॉरी, मी चुकले, मला माफ करा. ते जे फूल होतं ते गुलाबाचं फूल माझंच होतं आणि तुम्ही मला ते मदत करत होता आणि ते फूल मला देत होता. मला त्यावेळेस काही कळलं नाही. मला वाटलं हा मुलगा आहे कोण आणि मला प्रपोज करतोय. त्यामुळं तिथं जरा गैरसमज झालं आणि मी तुम्हाला मारले, त्याबद्दल सॉरी. मी म्हणलं हेच ओके, असं काय नाही. तुम्ही जे केलं ते योग्य होतं आणि मी जे करत होतं ते योग्य होतं. तुम्हाला माहीत नव्हतं नेमकं काय मी तुम्हाला फूल देतोय, तुमचं देतोय काय, तुम्हाला माहीत नव्हतं. तुमच्या जागी तुम्ही योग्य होतं, माझ्या जागी मी योग्य होतं. काय सॉरी विरी म्हणायची गरज नाही. गैरसमज होत असतात. मुलगी मला बघून हसू लागली आणि तुमचा नंबर दे म्हणले. ठीक आहे, नंबर दिलं. नंबर दिल्याच्या नंतर नंबर घेतले आणि ती मुलगी माझ्याकडे पाहत तिथून सावकाश पावलानं दवाखान्याच्या दिशेने निघून गेले. मी इकडं मला हे भरून आलं. वा छान, मी जे कार्य करत होतो ते छानच होतं. एक प्रकारचं मदतच होती ना. ते मदत माझी एक भावना होती की तिला मदत करावं आणि ती मी केली. त्याबद्दल मला बी जरा चांगलं वाटलं आणि त्या मुलीला पण चांगलं वाटलं की असे जगात चांगले मुलं असू शकतात, चांगल्या मुली बी असू शकतात. ह्याच्यामधनं असा एक अर्थ निघतो. जीवनात गैरसमज होत असतात, त्याला इग्नोर करा आणि आपलं जीवन मस्त जगत चला. हे सीन संपलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि हिच्या पुढची सीन आता दुसरी घेणार आहे. तरी प्रत्येक माझा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.